कधी-कधी काय होतं, की सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावं हेच सुचत नाही. कारण एकतर सकाळची कमी वेळ असते, सगळ्यांना घाई असते, आपल्यालासुद्धा घाई असते, टिफिन बनवायचे असतात, प्रत्येकजण आपलं-आपलं पटपट आवरत असतात. अशामध्ये आपण जर सुचवत बसलो, की काय बनवू? तर खूप मोठा प्रश्न आहे. माझ्याकडे सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं. तर आज माझ्याकडे काही नाश्त्यासाठी नव्हतं आणि अ, थोड्या-थोड्या भाज्या पडून होत्या, तर त्या भाज्यांपासूनच मी आज नाश्ता तयार केला. तर त्यामध्ये एक कणीस होतं माझ्याकडे, ते कणीस घेतलं मी. शिमला मिरच्या 2च पडलेल्या होत्या, त्यातली एक घेतली, एक टोमॅटो घेतलं, 2 मिरच्या आणि 2-3 कांदे घेतले. या सगळ्या भाज्या आपण इथं चिरून घेऊयात आता, कारण आपण एक मस्त असं सँडविच बनवणार आहोत. सँडविचसाठी काही थोडंफार साहित्य माझ्याकडे होतं, तर मी ठरवलं फायनली, की चला आपण आज सँडविच बनवून घेऊया. कारण पोहे, उपीट हे पण दररोज चालतच असतं आपलं. आता मी इथे 2 ते 3 कांदे घेतले. त्यामध्ये एक कांदा थोडासा खराब निघाला म्हणून मी साईडला काढून घेतला. त्याच्याऐवजी दुसरा एक आपण वाढवून कांदा घेऊ इथं आणि हे सगळे कांदे अगदी व्यवस्थित आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही सँडविचला कांदे असे स्लाईस करून वापरले तरी चालेल किंवा बारीक केले तरी चालेल. प्रत्येकाच्या आवडीनुसार असते. तर मी इथे अगदी बारीक करून इथे कांदा व्यवस्थित वापरलेला आहे. त्याबरोबर मी 2 मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जर मिरच्या वापरायच्या नसतील, तर तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. जर लहान मुलं खाणार असतील, तर मिरची नको आहे. कारण दातात आल्याबरोबर ती चांगलीच तिखट लागते आणि लहान मुलं ते सहन करू शकत नाही आहेत. तर तुम्ही तिथं लाल तिखट वगैरे थोडंसं वापरलं तरी चालेल. तर अशा प्रकारे कांदा, मिरची आणि शिमला मिरची हे पण चिरून झालेले आहे. टोमॅटोसुद्धा मी यातलं अर्धच वापरते. जर लागलं तर आपण परत दुसरं घेऊ शकतो. कारण जास्त टोमॅटो सँडविचमध्ये वापरलं ना, तर सँडविच थोडंसं जास्त ओलसर होतं, गिचगिची. त्यामुळं कमी प्रमाण घ्यायचं टोमॅटोचं. तर भाज्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आपण आता एका भांड्यामध्ये हे सगळं एकत्र करूया. या भाज्यांमध्ये तुम्ही अजून थोडासा काहीतरी वापर करू शकता, जसं की गाजर आहे, वटाणे आहेत किंवा तुम्हाला जे काही आवडतं काकडी वगैरे ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. प्रत्येकाच्या आवडीनुसार असते. तर आता यामध्ये आपण हे कणीस टाकून घेऊया. आज खूप कमी भाज्या असल्यामुळे खूप कमी साहित्यामध्ये हे मी सँडविच बनवलेलं आहे. कणीस टाकून घेतलं की आपण आता यामध्ये मसालेसुद्धा खूप कमी आहेत माझ्याकडे, एक्स्ट्रा काहीही नाही आहे. एक मेयोनीजचं पॅकेट पडलेलं होतं, तेच मी इथं वापरलेलं आहे. ते सुद्धा अगदी प्रमाणामध्ये व्यवस्थित वापरायचं आहे. आता पेरी पेरी मसाला आहे माझ्याकडे, तो पण इथे मी टाकलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं ऑरेगॅनो घालूया. आता हे साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याआधी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण इथं कमी ठेवायचं, कारण आपण चीजचा वापर करणार आहे आणि बटरचा सुद्धा करणार आहे, कारण त्या दोन्हीमध्ये पण मीठ असते. त्यामुळे मीठ अगदी थोडंसं घालायचं. आता हे साहित्य सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण सगळ्या भाज्यांना व्यवस्थित ते मेयोनीज लागलं पाहिजे. मिक्स करून झालेलं आहे. चला आपण आता सँडविच बनवायला घेऊया. माझ्याकडे इथे ब्राऊन ब्रेड आहेत. तुम्ही कुठले व्हाईट ब्रेड वापरले तरी चालेल, हरकत नाही आहे. आता ब्रेडला आपण सुरुवातीला थोडंसं बटर लावून घेऊया. बटरच्या ठिकाणी तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस वगैरे लावला तरी तसंसुद्धा सँडविच छान लागतं. आता सारण आपण इथं पहिल्यांदा भरून घ्यायचं आहे. सारण छान भरून झालेलं आहे. दुसरा ब्रेड घेऊन त्याच्यावरती पण आपण थोडंसं बटर लावायचं आहे आणि त्याआधी आपण इथं चीज टाकून घ्यायचं आहे. इथे चीज स्लाईस वापरलं तरी चालेल तुम्ही. इथे मी अगदी खिसून व्यवस्थित चीज टाकलेलं आहे. भरपूर चीज टाका म्हणजे मस्त चव लागते. आता आपण याला भाजून घेऊया. तवा तापलेला आहे, तव्यावरती ठेवले. तुम्ही हवं तर इथे बटरनी भाजू शकता, तेलानी भाजू शकता किंवा तूप वापरलं तरी चालेल. एकदम मस्त आणि खुसखुशीत असे सँडविच इथं भाजून घ्यायचे कमी गॅस ठेवून. तर मी दोन्ही साईडने इथं पण बटर लावलेलं आहे. बटर लावून मस्त आपण इथं खरपूस भाजून घेऊया दोन्ही साईडनी. सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त ऑप्शन आहे. ब्रेड आणि थोडंसं साहित्य असेल तर अशा प्रकारे मस्त सँडविच बनवून तयार होतात. तर अशाच प्रकारे बाकीचे पण आपण सगळे इथे भरून मस्त बटरनी चांगले भाजून घेऊया. तर अशा प्रकारे मस्त सँडविच बनवून तयार आहे. कारण काहीही नसताना पण मस्त एक शानदार असा नाश्ता तयार केलेला आहे घरामध्ये कमी भाज्या असतानासुद्धा. तर तुम्ही काय करता अशी सिच्युएशन आल्यानंतर ते मला नक्की शेअर करा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नंतर भेटू आपण. तोपर्यंत नमस्कार.